बाळूमामाचा आशीर्वाद आणि बाळूमामाने दिलेला हा कृपा आशीर्वाद, बाळूमामाने तो आशीर्वाद दिला. पण या समाजाला अधिकारानं जगता यावं, या समाजाला आपली मान स्वाभिमानाने राखता यावी, या समाजाची मान कधीही खाली होऊ नये याकरता सातत्यानं प्रयत्न केला तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी. छत्रपती होत असेल, एखादे धर्मवीर होत असतील, अनेक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले, संभाजी महाराज धर्मवीर झाले, आऊसाहेब राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब ह्या एक राजमाता झाल्या. पण यांच्या प्रत्येकाच्या पाठीमागे एक ना एक परंपरा आहे. प्रत्येकाच्या पाठीवरती एका ना एकाचा हात आहे, एका ना एकाची छाप आहे. पण तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र गेले, पायातले जोडवे गेले, भांगातला सिंदूर गेलाय, हातामधला चुडा गेलाय, नवरा गेलाय, सासरा गेलाय, पोटची औलाद गेली. या सगळा परिवार गेल्याच्या नंतर पुण्यश्लोक पदवी प्राप्त करून घेणारी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत एकटी आणि एकमेव स्त्री आहे, म्हणजे ती राजमाता, राष्ट्रमाता, न्यायमूर्ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे. पुन्हा नाही, पुन्हा होणे नाही. अनेक स्त्रिया वीर होतील, अनेक स्त्रियांनी वीरपणा गाजवला असेल, पण प्रत्येक स्त्रीला आधाराला कोणीतरी आहे. पण जिचा नवरा गेलाय, आधार देणारे मल्हारराव होळकर गेलेत, खंडेराव होळकर गेलेत, मानेराव होळकर गेलेत. घरामध्ये पुरुष नावाचा शब्द राहिला नाही, पुरुष नावाचा शब्द हिरावून घेतलेला आहे आणि घरामध्ये राजाचा कारभार सर्व राजीच्या खांद्यावरती टेकलेला आहे. तरी सुद्धा न्यायमूर्तीप्रमाणे लढत राहिली, झुंजत राहिली आणि आपल्या राज्याचं रक्षण करत राहिली. काय उद्देश? चांगला प्रपंच केला असता, झाशीच्या राणीसारखी वीरांगना चांगला प्रपंच करता आला असता. काय कमी होती अहिल्यादेवी होळकरांना? एवढ्या सगळ्या वैभवाचा त्याग करून फक्त रात्रंदिवस संघर्षाची गोष्ट करत राहिले, संघर्ष करत राहिले. याला कारण काय असेल तर आपल्या येड्या जमातीमध्ये गुरफटलेला धनगर समाज याला स्वाभिमानानं मान काढता यावी याच्यासाठी रात्रंदिवस केलेला अट्टहास. याच्यासाठी धनगर समाज म्हणजे सामान्य समजू नका. धनगर समाजाला वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा तेवढाच अधिकार आहे जेवढी 52 संतांची मंडळी आहे. त्या 52 संत मंडळीमध्ये 51 जरी दुसरे असले तर 52 संत सद्गुरू बाळूमामा आहे. आपलाय जगामध्ये अनेक राजे झाले असतील, अनेक राजे होतील, अनेक राजे जातील, येणारे येतील, जाणारे जातील, पण या जगाच्या पाठीवर एकच राजा असा आहे जो चंद्रगुप्त मौर्य